हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं। खूप खूप आनंदी राहा आणि माझे ब्लॉग्स बघत राहा। तर आज ना आपण साखरेचा वापर न करता गूळ आणि खजूर ह्याच्यापासून आपण गव्हाचा केक बनवणार आहोत। गव्हाचं जे पीठ असतं ना त्याच्यापासून। तर मैदा नाही, त्याच्यानंतर बटर नाही, कुठलंही बाहेरचं असं जे ज्याच्यामुळे फॅट्स वगैरे खूप जास्त असे पदार्थ काहीच न वापरता, साखरही न वापरता आपण गुळाचा वापर करून आणि खजुराचा वापर करून आज घरच्या घरी अगदी कमी वेळामध्ये 30 ते 35 मिनिटात आपण हा गव्हाचा केक बनवणार आहोत। तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला पटकन रेसिपी बघून घेऊयात। तर सर्वप्रथम ना मी 1 वाटी इथे गूळ घेतलेला आहे। तर अर्धी वाटी मी इथे पाणी टाकून घेते आणि आपल्याला गुळाचं व्यवस्थित असं एक मिश्रण करून घ्यायचं आहे। तर गॅस ऑन करायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे। हलवत राहायचं आहे। एक उकळी आली ना की गॅस बंद करून टाकायचं आहे आणि ते मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ना मी इथे अर्धा कप दूध घेतलेलं आहे। ते गरम केल्यानंतर 6 ते 7 इथे खजूर मी त्याच्यामध्ये टाकून घेते। ते सुद्धा आपल्याला मिश्रण जे आहे ते थंड करून घ्यायचं। तर इथे मिक्सरच्या जारमध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलं आहे। अर्धी वाटी मी जाड असा रवा टाकून घेते। अर्धी वाटी मी दही टाकून घेते। अर्धी वाटी तेल टाकून घेते आणि त्याच्यानंतर थंड झालेलं जे गुळाचं मिश्रण केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि दुधामध्ये जे आपण खजूर जे गरम करून घेतले होते ते सुद्धा थंड करून आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे। थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला। कुठल्याही गोड पदार्थामध्ये जर थोडंसं मीठ टाकलं ना त्याची लज्जत खूप छान वाढते। तर ते टाकल्यानंतर आपल्याला मिक्सरचं जारमध्ये सगळं मिश्रण हे मिक्सरला अगदी बारीक होईपर्यंत असं वाटून घ्यायचं आहे। जवळजवळ 5-1 मिनटं तरी लागतात हे पूर्ण एकदम बारीक व्हायला। तर तुम्ही इथे बघू शकता आता की अशी एक कन्सिस्टन्सी होते साधारणतः। रव्यामुळे खूप छान जाळी येते केकला आणि टेक्स्चर पण खूप छान येतं, त्याच्यामुळे रवा हा टाकायचाच। तर हे बॅटर आता आपलं रेडी झालेलं आहे। खूप झटकीपट असा हा रव्याचा केक रेडी होतो आणि टेस्टला इतका अप्रतिम लागतो ना। ह्याच्यामध्ये साखर टाकलेली नाही आहे, गूळ आणि खजुराचा जो नॅचरल गोडवा आहे ना तोच असणार आहे। ना मैदा आपण ना बटर काहीच आपण यूज नाही करत, पण खूप सुंदर हा केक होतो। तर हे जे बॅटर आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेते। तर एक तार बघा व्यवस्थित कशी पडते, म्हणजे हे बॅटर आपलं व्यवस्थित झालेलं आहे। ते आपल्याला ना जवळजवळ 15 ते 20 मिनटासाठी रेस्टला ठेवायचं आहे। आता इथे मी एक कुकर आहे तो प्रीहीट करून घेते। कुकरच्या तळाशी मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। त्याच्यानंतर रिंग ठेवलेली आहे आणि कुकरचं जे काही आपल्याला कुकरचा रबर काढून टाकायचा आणि कुकरची शिट्टी पण काढून टाकायची आणि एकदम आपल्याला 10 मिनटं खूप ते पाणी उकळून घ्यायचे। तर तोपर्यंत आपलं हे मिश्रण रेडी झालेलं आहे। फुलून येतो चांगला रवा व्यवस्थित। तर व्हॅनिला इसेन्स आपल्याला थोडासा टाकून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला केकच्या बॅटरमध्ये थोडीशी टूटी फ्रुटी टाकून घ्यायची। जी कलरची टूटी फ्रुटी असते ना ती आपल्याला टाकून घ्यायची आणि व्यवस्थित ते मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे। एकाच आपल्याला डायरेक्शनला ते फिरवत राहायचे आणि ना मी एका साईडला एक कुकरचा डबा घेतलेला आहे। त्याला मी आता ऑइलनी चांगलं ग्रीस करून घेणार आहे। थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला ते व्यवस्थित सगळ्या साईडला लावून घ्यायचे। छानपैकी असं तेलाने आपल्याला ग्रीस पण झालेलं आहे।
तर त्या बॅटरमध्ये जे आपण बॅटर रेडी केलं होतं त्याच्यामध्ये मी इनो टाकला आहे 1 पॅकेट पूर्ण, आणि त्या इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं वरून दूध टाकलेलं आहे. आणि आत्ता आपल्याला हे मिश्रण ना एकाच साईडनी असं फिरवत राहायचं आहे. तर ह्या मिश्रणाचा कलर चेंज होतो, ते मिश्रण खूप सारं फ्लफी होतं. तर पटकन आपल्याला जे ऑइलनी ग्रीस केलेलं टीन आहे ना त्याच्यामध्ये ते मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ना वरून आपल्याला असे गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे. तर इथे मी काजू आणि बदाम ह्यांचा उपयोग करत आहे. तर असं मस्तपैकी आपलं गार्निश असं वरून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतंय. तर आता काय करायचं आहे, प्रीहीट केलेला जो कुकर आहे ना त्या एकदम व्यवस्थित अशी वाफ आलेली आहे. तर पटकन हा आपल्याला डबा ठेवून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला 35 मिनटं 30 ते 35 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवरती हा केक पूर्ण शिजवून घ्यायचा आहे. तर आफ्टर 35 मिनिट्स तुम्ही बघू शकता हा केक व्यवस्थित असा रेडी झालेला आहे. दिसायला पण खूप असा फ्लफी झालेला आहे, टेक्स्चर पण खूप सुंदर आलेलं आहे आणि कलर पण गोल्डन असा मस्त आलेला आहे. तर एका सुरीला मी थोडंसं तेल लावलं आहे आणि आतपर्यंत मी घालून तुम्हाला दाखवते. बघा की पीठ चिटकत नाही आहे, ह्याचा अर्थ हा आतूनसुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे. तर असा प्रकारे आपला साखर न वापरता गुळापासून आणि खजुरापासून गव्हाचा केक रेडी झालेला आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मैदा नाही आहे, त्याच्यानंतर बटर आपण वापरलेलं नाही आहे. घरगुती अगदी कमी साहित्यामध्ये घरीच अवेलेबल असलेल्या साहित्यापासून आपण हा केक रेडी केलेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा केक टेस्टला सुद्धा खूप अप्रतिम होतो. आपल्या घरात जर लहान मुलं असतील ना तर आपण नक्की त्यांना एकदा तरी हा केक बनवून खायला दिला पाहिजे. तर हा किती स्पॉन्जी होता ते बघा. हा एक तुकडा मी कट केलेला आहे. तर तो जो तुकडा आहे ना तो मी तुम्हाला दाबून दाखवते. तर बघा किती स्पॉन्जी पण झालेला आहे. तर झटकीपट जवळजवळ अर्ध्या तासाच्या आत आपला हा केक रेडी होतो. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सगळ्यांना खूपच आवडेल. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, जो मी गव्हाचा केक बनवलेला आहे खजूर आणि गुळापासून, साखरेचा कणभरही वापर न करता, पण जी टेस्ट आहे ना ती खूप अप्रतिम येते. लहान मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर लहान मुलांना जर काही गोड खायला असं मन झालं तर तुम्ही नक्कीच हा गव्हाचा केक घरच्या घरी करून बघू शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो भेटूयात पुढच्या एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.